रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या गांजा वाहतूक प्रकरणातील आरोपीला नेरळ पोलिसांनी अखेर जेरबंद केलं आहे. सन 2006 मध्ये नेरळ पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे गेट जवळ बोलेरो जीपमधून बेकायदेशीर गांजाची वाहतूक करत असताना आरोपीने एका रिक्षाला धडक देत अपघात केला होता. पोलिसांकडून पकड टाळण्यासाठी आरोपीने गांजांसह जीप बेवारस अवस्थेत सोडून पळ काढला आणि तेव्हापासून तो फरार होता. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक श्री वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. या कारवाईत पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस अंमलदार राजाभाऊ केकान, अंशू बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी विलास मनोहर मोहिते राहणार अहिल्यानगर याला महाबळेश्वर जिल्हा सातारा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीने नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 67/2006 अंतर्गत NDPS कायदा कलम 8 क 20 आणि 29 नुसार 145 किलो 60 ग्रॅम गांजाची बेकायदेशीर वाहतूक बोलेरो जीपमधून करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत.